हा काय शुद्ध योगायोग नाहीये, तर प्रत्येक सण हा ज्या त्या ऋतूमधल्या फळा-फुलांच्या, वनस्पतींची दखल घेणाराच आहे. दसरा, दिवाळीला झेंडूला खूप महत्त्व आहे, कारण आपल्याकडं भारतात या काळात झेंडूला बरकतही तितकीच असते. विशेष म्हणजे कॅलिफोर्नियामध्ये पण सध्या जरी हवामान भारतापेक्षा वेगळं असलं, तरी झेंडूला दरवर्षी इकडं दसरा, दिवाळीच्या सुमारास चातुर्मासात बरकत असते. आफ्रिकन मॅरीगोल्ड, फ्रेंच मॅरीगोल्ड अशा बघा काय मस्त-मस्त वेगवेगळ्या झेंडूच्या व्हरायटीज बागेत फुललेल्या आहेत माझ्या. अगदी मोराने पिसारा फुलवून नाचण्याचा पवित्रा घेतल्याप्रमाणे एक झाड तर छान बहरलेलं आहे. झेंडूच्या अगदी नजरेत भरणाऱ्या भगव्या केशरी रंगामुळे वातावरणात आपोआपच पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. पण झेंडूमध्ये अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत बरं का. वावरातल्या अनेक घातक कीटकांपासून ते इतर पिकांचे सुद्धा रक्षण करतं आणि मातीला पोषण सुद्धा झेंडूपासून मिळतं. याशिवाय पाकळ्यांपासून त्याची उपज असल्याने घरच्या घरी रोपं करायला अगदी सोपं आणि कुणाला भेट देण्यासाठी तर अगदी उत्तम पर्याय.